मुंबई महापालिकेत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे 2 दशकांनंतर एकत्र आले। मराठीच्या मुद्द्यावर निवडणुकाही लढले, पण सत्तेत काही येऊ शकले नाहीत। त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून दोन्ही पक्षाच्या दुसऱ्या फळीतल्या नेत्यांच्या शाब्दिक चकमकी सुरू झाल्या। आता त्यात चकमकीमध्ये आणखी एका मुद्द्याची भर पडली आहे। कोणता आहे तो मुद्दा आणि त्यावरून कसं राजकारण रंगलंय बघूया। दोन दशकांनंतर एकत्र आले, एकत्र निवडणुकाही लढले, पण राजकीय युतीला 2 महिने होण्याआधीच ठाकरे बंधूंमध्ये वादाच्या ठिकऱ्या उडाल्यात का असा प्रश्न पडतोय। कारण ठरलंय मुंबई महानगरपालिकेतील स्वीकृत नगरसेवक। मुंबई महानगरपालिकेत 10 स्वीकृत नगरसेवक निवडून जातील। संख्याबळानुसार 10 पैकी 3 नगरसेवक उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे असतील, पण याच 3 जागांसाठी ठाकरेंकडे 100 पेक्षा जास्त इच्छुकांची संख्या आहे आणि त्यातल्याच काही नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याचंही कळतंय। साईनाथ दुर्गे, अखिल चित्रे आणि माधुरी मांजरेकर सोबतच प्रमोद शिंदे, हेमंत दुधवडकर, कैलास पाठक आणि विजय कामठेकरांची नावं या शर्यतीत पुढे आहेत। बरं, चर्चा सुरू असलेली ही सगळी नावं उद्धव ठाकरेंच्याच पक्षाची आहेत। एकत्र निवडणुका लढवल्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेच्या कोट्यातनं एक स्वीकृत नगरसेवक मिळावा अशी मागणी मनसेची होती, पण उद्धव ठाकरेंकडनं मनसेच्या मागणीला वाटाण्याच्या अक्षताच लावल्या जाण्याची दाट शक्यता आहे आणि अगदी हीच संधी साधत महायुतीनं उद्धव ठाकरेंवरती टीकेची झोड उडवली आहे। उद्धवजी ठाकरे यांचा स्वार्थीपणा बघता ते राज ठाकरे यांना स्वीकृत नगरसेवकाचं एखादं पद देतील असं वाटत नाही। राज ठाकरे यांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसण्याचं काम उद्धवजी ठाकरे यांनी केलेलं आहे। महापालिकेच्या निवडणुकीमध्ये ते झाले, आता स्वीकृतमध्ये देखील मनसेचा केसाने गळा कापण्याचं काम उद्धवजींच्या माध्यमातून होईल। त्यामुळं माझी राज ठाकरेंना देखील विनंती आहे की आपण अशा लोकांसोबत राहायचं का याचा विचार करा। एका बाजूला राजसाहेब ठाकरे आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना भेटले, यामुळं उद्धव ठाकरेंच्या एवढं पोटात दुखलं की स्वीकृत नगरसेवक पदासाठी मनसेचं एक नाव तरी विचारात घ्यावं ही आपल्या भावाची विनंती धुडकावून त्यांनी गरज सरो पण वैद्य मरो अशीच भूमिका घेतलेली आहे। उद्धव ठाकरेंनी आपलं UT म्हणजेच यूज आणि थ्रो हे नाव सार्थ केलं। असं असलं तरीही स्वीकृत नगरसेवकांविषयी दोन्ही भाऊ एकत्र बसून निर्णय घेतील असा विश्वास ठाकरेंचे नेते व्यक्त करतात। उद्धवजी आणि राजसाहेब हे दोन्ही पक्षप्रमुख आहेत, एकाच घरातले 2 पक्षप्रमुख आहेत। योग्य अयोग्य हे पक्षप्रमुख ठरवतात। आम्हाला जेव्हा सांगतात याची जबाबदारी घ्या तर आम्ही घेतो आणि त्या पद्धतीने काम करतो। उद्धवजींकडे जाऊन किंवा आदित्यांना विचारणं, आदित्य तर या प्रोसेसमध्ये जरा कमी असतात, पण सगळा निर्णय उद्धवजी घेतात। अनुशेष राहिला होता का नाही ही युती 2 भावांची झालेली होती। 2 पक्ष एकत्र आले होते, कार्यकर्ते जोराने जोशाने नेटाने लढलेले होते। त्यामुळे कुठलाही निर्णय असेल तरी तो आमच्या पक्षाकडनं फक्त राजसाहेब ठाकरेच घेतील। तुम्ही काय म्हणता, स्वीकृत असेल किंवा जे काय असेल तो निर्णय फक्त राजसाहेब ठाकरे घेतील, बाकी माहिती देणं हे आमचं काम आहे। पण मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडेंना मात्र काहीतरी वेगळंच वाटतंय। कोत्या मनाच्या प्रवृत्तीकडनं कधीही स्वीकृतीची अपेक्षा बाळगू नये असा व्हॉट्सअॅपला स्टेटस ठेवत संदीप देशपांडे काय सांगू पाहतायत याचं काही वेगळं विश्लेषण करण्याची गरज नाही, पण त्यांच्या स्टेटसमुळे किशोरी पेडणेकर मात्र चांगल्याच चिडल्यात। जे घडलंय आता, काल तर राजसाहेब होते आदित्यांबरोबर, त्यामुळे त्यांच्या दोघांतलं एक मत ते संदीपला कळलंय का आणि म्हणून संदीप बोलतोय का? संदीपच्या बोलण्यावर मी काही नाही बोलले। मराठी माणसाचं कारण सांगत महापालिकेच्या निवडणुकीत दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले, पण त्यांना महापालिकेच्या सत्तेच्या चाव्या काही काबीज करता आल्या नाहीत। त्यानंतर लवचिक धोरण स्वीकारत KDMCत मनसेच्या नगरसेवकांनी शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिला। मग नाराज झालेल्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं चंद्रपुरात तेच लवचिक धोरण स्वीकारलं
आणि खोक्यांच्या आरोपांवरनं दोनही ठाकरेंचे शिलेदार आपापसात भिडले सुद्धा. त्यामुळे एकत्र राहण्याची प्रतिज्ञा करणाऱ्या ठाकरे बंधूंमध्ये आता पुन्हा राजकीय ठिणगी पडल्याचं चित्र आहे. त्यामुळे ठाकरे बंधू आगामी काळात कोणत्या मार्गाचा अवलंब करणार याची चाचणी मुंबई महापालिकेतल्या स्वीकृतच्या वादावरनं होऊ शकते. वेदांत नेपसह अजय माने, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.